धडगावमध्ये इंधनासाठी वाहनधारकांची झुंबड, पोलीस व पुरवठा विभागाचा बंदोबस्त। धडगाव तालुक्यात काल लागलेल्या लांबच-लांब रांगानंतर आजही पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी वाहनधारकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। प्रत्यक्ष पेट्रोल पंपावर सकाळपासूनच वाहनांच्या रांगा लागल्याने परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र होते। वाढती गर्दी आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन तसेच पुरवठा विभागाकडून विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। काल झालेल्या अतिरिक्त खरेदीमुळे आज इंधनाच्या मागणीत आणखी वाढ झाली। लग्न सराईचा हंगाम, शेती कामांना आलेला वेग आणि नागरिकांकडून करण्यात येणारी अतिरिक्त खरेदी यामुळे पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी होत असल्याचे दिसून आले। दरम्यान सर्व वाहनधारकांना तात्पुरत्या स्वरूपात इंधन उपलब्ध व्हावे यासाठी पेट्रोल पंप प्रशासनाने मर्यादित इंधन वितरणाचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार प्रत्येक मोटरसायकलला 500 रुपयांपर्यंत पेट्रोल तर मोठ्या वाहनांना 2000 रुपयांपर्यंत डिझेल देण्यात येत आहे। पेट्रोल पंप चालकांनी सांगितले की सध्या उपलब्ध इंधन साठा लक्षात घेऊन सर्वांना इंधन मिळावे म्हणून मर्यादित वितरण केले जात आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अनावश्यक साठेबाजी टाळावी। तसेच पोलीस प्रशासन आणि पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे। सर्व वाहनधारकांना इंधन मिळेल त्यामुळे गोंधळ किंवा धावपळ करू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले। आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार। नमस्कार।